नमस्कार मंडळी, आज मस्त एक नवीन रेसिपी साबुदाणा खीर। त्यासाठी मी एक वाटी साबुदाणा घेतलेला आहे। बघू शकता किती छान। एक वाटी आपण 1.5 तास साबुदाणा पाण्यात भिजत घालणार आहोत धुवून। आपल्याला साबुदाणा एवढा खीरसाठी लागणार नाही, आपण 2 ते 4 चमचे साबुदाणा खीरसाठी वापरणार आहोत। स्वच्छ धुवून मी साबुदाण्याला घेतलेले आहे आणि 1 ते 1.5 इंच पाणी आपण तसं राहू देणार आहे। बघू शकता 1.5 तासपर्यंत आपण मस्त साबुदाणा भिजू देणार। नंतर रेसिपी करूया। साबुदाणाही मस्त भिजलेला आहे आपला, बघू शकता छान। आपल्याला एवढे साबुदाणे लागणार नाही खीरेला। एक मोठा चमचा भरून आपण साबुदाणा टाकणार आहोत। विलायची आहे, किसलेले खोबरे, बदाम आणि पिस्ता आहे आणि 1 चमचा तूप। आता आपण फ्राय करून घेणार आहे। सगळे ड्रायफ्रूट वगैरे, खोबरे वगैरे हलकेसे भाजणार फक्त। वेलायची आपण खात असला तर टाका, नाही तर टाकू नका। उपवासाला वेलायची, खोबरे आणि बदाम मस्त हलकेसे त्याला थोडे थोडे भाजून घेऊ। दूध मी तापत ठेवलेले आहे। अर्धा लिटर दूध घेतलेले आहे मी। आपण कमी जास्त आपल्या हिशोबाने कमी करू शकतो। बघू शकता एकदा गरम दूध झाले का लगेच आपण उकळी आली का साबुदाणा टाकून घेणार। विलायची उपवासाला खाता असला तर टाका, नाही तर स्किपही करू शकता। एकदम फटाफट होती ही रेसिपी, काही वेळ लागत नाही, 10 मिनिटात तयार होते। दूध छानपैकी तापून घेतलेले आहे, बघू शकता। जर छानपैकी उकळी आलेली आहे तर आता याच्यात चमचा भरूनच साबुदाणा, जास्त साबुदाणा वगैरे टाकला तर तो घट्टसर होते। आपल्याला घट्ट नाही पाहिजे। 10 मिनिटासाठी मस्त मध्यम गॅसवर शिजवून घेणार आहे। साबुदाणा पारदर्शक होत नाही तोपर्यंत आपल्याला शिजवून घेणार आहे खीरेला। एकदम साबुदाणा टाकल्यानंतर लगेच आपण साखर टाकून घेणार आणि मस्त 10 मिनिटं आपण मध्यम गॅसवर घट्टसर होईस्तोवर खीर शिजवून घेणार आहे साबुदाण्याची। अर्धी वाटी साखर टाकलेली मी। आपल्याला जास्त कमी आवडत असेल तर साखर वाढवू शकता। छान झालेलं आहे मस्त एकदम। सतत ढवळत राहिल्याने तळाला बसत नाही साबुदाणा आणि एकदम पारदर्शक आता तयार होणारच आहे खीर आपली। कलर बघा किती छान आलेला आहे। रेसिपी कधी आवडली तर लाईक, कमेंट आणि शेअर करा।